लाडक्या बहिणींना ही योजना आपण सुरू केली आणि सर्व लाडक्या बहिणींनी भरभरून आशीर्वाद दिले आणि हे महायुतीचं सरकार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आलं. मी आपल्याला सांगू इच्छितो, लाडकी बहीण योजना सुरू करताना हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, त्यामुळे लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. कधी बंद होऊ देणार नाही, बंद होणार नाही. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची पूर परिस्थिती आहे, मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात फार मोठं नुकसान झालेलं. मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी पाहिलं की एवढं प्रचंड नुकसान, एवढं मोठं संकट गेल्या अनेक वर्षामध्ये कधी शेतकऱ्यांनी पाहिलं नव्हतं. आणि म्हणून शेतीचं नुकसान झालेलं आहे, घरांची पडझड झालेली आहे, जमीन खरडून गेलेली आहे, पशुधन वाहून गेलेलं आहे, काही ठिकाणी जीवितहानी झालेली आहे. आणि अशा वेळेस त्यांना मदत करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून ते कर्तव्य बजावण्यासाठी देखील आम्ही तिकडे गेलो होतो. सरकार देखील शेतकऱ्यांच्या मागे उभं राहील. खऱ्या अर्थाने या ठिकाणी जेव्हा जेव्हा आपत्ती येते, जेव्हा संकट येतं, त्यावेळी महाराष्ट्रच नाही, महाराष्ट्र मग कोल्हापूर असू द्या, सांगली असू द्या, महाड असू द्या, चिपळूण असू द्या, आता मराठवाडा असू द्या, विदर्भ असू द्या, पण जेव्हा केरळमध्ये पूर आला त्यावेळेस आपली टीम इथून गेली होती. डॉक्टरांसकट सगळे अन्नधान्य सगळे कपडा लत्ता घेऊन गेलेले. त्याचबरोबर उत्तराखंड या ठिकाणी देखील जेव्हा पूर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस आपली ठाण्यातून टीम मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांसहित गेली होती. आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच हे देखील आपलं कर्तव्य आहे. दिव्यांग बांधव भगिनींना थोडा का होईना आधार देण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय. भविष्यात देखील राज्य शासनाच्या वतीने, संस्थेच्या वतीने जे जे काही आपल्याला तुमच्यासाठी करता येईल ते नक्की करू, असा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देतो. कारण दिव्यांग बांधव भगिनी जे आहेत, मुलं आहेत, यांचे आशीर्वाद देखील फार मोठे असतात. आणि म्हणूनच तुमच्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं आपण करूया. धन्यवाद पुन्हा एकदा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता नवरात्री आहे, एका दसरा येणारच आहे. या दसऱ्याच्या देखील आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. मला आठवतंय जेव्हा मी मुख्यमंत्री झालो ते झाल्याबरोबर ते अगोदर ते सगळे सण उत्सव बंद होते आणि सगळे मंदिरही बंद होती, सण उत्सव पण बंद होते, सगळ्या आपली सांस्कृतिक परंपरा बंद होती. तर मला आठवतंय की त्यावेळेस पहिला गोविंदा उत्सव आला. मी सगळे सण उत्सवाचे निर्बंध काढून टाकले आणि आपलं गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दिवाळी, दसरा सगळे आनंदाने साजरा करू लागले. शेवटी ही संस्कृती आपली आहे, ही आपली परंपरा आहे, ती आपली जोपासलीच पाहिजे. सण उत्सव साजरे झाले पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी आनंद घेतला पाहिजे. आणि म्हणून आज तुम्हाला हे देखील मी आपल्याला एक आनंदाची बातमी देतो. ग्रामीण भागामध्ये इंटरनेट चालत नाही, तिकडे नेटमुळे कम्युनिकेशन होत नाही. पण आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या शुभ हस्ते आज BSNL ने 4G नेटवर्क चालू केले. 4G आता 1 लाख टॉवर उभे राहतील आणि महाराष्ट्रामध्ये 10,000 टॉवर त्यामध्ये उभे राहतात. म्हणजे अतिदुर्गम भागात देखील, गावात देखील आपल्याला ऑनलाईन म्हणजे शाळेचा विषय आहे, त्याचबरोबर नेटवर्क आहे, आपलं टेलिमेडिसिन आहे, सगळ्या कम्युनिकेशनच्या ज्या काही बाबी आहेत या ठिकाणी त्या सुरू होतील आणि त्याचा फायदा गोरगरीब जनतेला होईल, शहराबरोबर ग्रामीण भागाला होईल. आणि म्हणून आज एक क्रांतिकारी पाऊल मोदी साहेबांनी टाकलेलं आहे. मोदी साहेब देखील या दिव्यांगांसाठी फार आग्रही असतात. दिव्यांगांना देखील मदत करण्याचं काम नेहमी त्यांनी केलंय. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्याही पाठीशी आहेत. आणि म्हणून देश आपला पुढे चाललाय, देश आर्थिक महासत्तेकडे चाललाय. आणि म्हणूनच GST मध्ये पण फायदा झाला ना सर्वसामान्य लोकांना.
विषमता दिसल्या कमी केले आणि म्हणून आज सर्व दिव्यांग बांधव भगिनी मुलांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. श्रेयाला पण पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.